मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. शिवरायांचे स्वराज्य निर्मितीचे पहिले पाऊल तोरणा ते प्रतापगड या विषयावर आपले सर्वांचे स्वागत आहे. इतिहासात असे काही क्षण येतात जे संपूर्ण युगाचे रूप बदलतात. 1640 ते 1646 या काळात घडलेल्या घटनांनी महाराष्ट्रात एक नवे युग निर्माण केले, ज्याला स्वराज्याचे स्वप्न म्हणता येईल. या काळात शिवरायांनी केलेल्या तयारीतून त्यांचे ध्येय, त्यांचे नेतृत्व आणि त्यांची अपार धैर्य शक्ती हे स्पष्टपणे दिसून येते. या प्रवासाची सुरुवात होते शिवरायांच्या विवाहापासून, ज्यामध्ये त्यांनी आपल्या सवंगड्यांसह संघटन बांधणीला सुरुवात केली. त्यानंतर आले ते ऐतिहासिक क्षण जेव्हा तोरणा गडावर स्वराज्याचे तोरण बांधले गेले आणि शिवरायांचा पहिला विजय व स्वतंत्र प्रदेश म्हणून तोरणा किल्ला स्वराज्यात दाखल झाला. आणखी पुढे शिवरायांनी विजापूर सुलतानाच्या विरुद्ध शिरवळ येथे आपली पहिली लढाई कशी लढली, जिथे बाजी पासलकरांची वीरगती झाली. प्रतापगडावर कुलस्वामी भवानीची स्थापना करून त्यांनी स्वराज्याच्या भवितव्याला एक नवीन दिशा दिली. हाच तो कालखंड होता ज्यामध्ये शिवरायांनी छत्रपती हा किताब स्वीकारला आणि स्वराज्याचे बळ वाढवण्यासाठी जावळीसारख्या भागाला आपल्या अधिपत्याखाली आणले. या प्रत्येक टप्प्यात शिवरायांचे स्वराज्य निर्मितीचे पाऊल कसे दृढ होत गेले हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओतील आपले ठळक मुद्दे कोणते असतील तर शिवाजी महाराजांचा विवाह कशामुळे त्यांच्या स्वराज्याच्या स्थापनेसाठी महत्त्वाचा ठरला, स्वराज्याच्या संघटनेत शिवरायांनी कोणत्या महत्त्वाच्या सवंगड्यांची निवड केली आणि त्यांच्या योगदानाबद्दल अधिक माहिती, तोरणा किल्ला विजय मिळवण्यास शिवरायांनी कोणत्या विशेष रणनीतीचा वापर केला, विजापूरच्या पहिल्या लढाईत बाजी पासलकरांची वीरगती कशी होती आणि यामुळे शिवरायांच्या कारकिर्दीवर याचा काय परिणाम झाला, शिवाजी महाराजांनी शिरवळच्या लढाईत कशा प्रकारे प्रत्यक्ष लढाईत भाग घेतला होता, छत्रपती किताब स्वीकारण्याचा निर्णय शिवरायांनी का घेतला आणि याचा त्यांच्या नेतृत्वावर काय प्रभाव पडला, शहाजीराजांना कैद झाल्यामुळे शिवाजी महाराजांच्या योजनेवर काय परिणाम झाला, जावळी कसे जोडले गेले आणि त्याचे स्वराज्यावर काय महत्त्व होते, प्रतापगडावर कुलस्वामिनी भवानीची स्थापना कशी झाली आणि त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे, विजापूरच्या खजिन्याचे हस्तगत करून शिवरायांनी आपल्या स्वराज्याच्या वित्तीय स्थितीवर कसा परिणाम केला. तर मित्रांनो, सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओतील विचारांचे संदर्भ ग्रंथ व लेखक कोण तर ग्रंथ आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास, इसवी सन 1206 ते 1761. प्रकरण आहे युग प्रवर्तक शिवराज, इसवी सन 1630 ते 1680. स्वराज्याची पूर्वतयारी 1640 ते 1646. पृष्ठ क्रमांक 16 ते 18 मधून हे आपण घेतलेलं आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत प्राध्यापक माम देशमुख. स्वराज्याची पूर्वतयारी कशा प्रकारे झाली. पहिला मुद्दा आहे विवाह. शिवाजी महाराजांचा विवाह निंबाळकरांच्या सईबाईशी लावून दिला. 16 मे 1640 ही घटना आहे. शिवाजी महाराजांचे दुसरे लग्न शिर्क्यांच्या सुंदर सोयराबाईंशी करून दिले. ही घटना होती 1644ची. शहाजीराजांनी शिवाजी महाराजास विजापुरास आदिलशहाच्या दरबारी नेले व पुन्हा पुण्यास परत आणले. नंतर सवंगडी व संघटन त्यांनी कशा प्रकारे केले. शिवाजी महाराजांनी आता जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी मावळातून ते हिंडू लागले आणि मावळातील समवयस्क तरुण त्यांचे सवंगडी बनले. तान्हाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी जेधे, सूर्याजी काकडे असे कितीतरी शेतकऱ्यांची तरुण मंडळी ही मुले शिवाजी महाराजांचे अत्यंत जिवलग मित्र बनले. आता शिवाजी महाराज त्यांच्या सोबत सह्याद्रीत फिरू लागले. ह्या सोबत्यांनी त्यास सह्याद्रीतील अवघड वाटा, आडवाटा, चोरवाटा, घाट, खिंडी, गुहा या सर्वांचा परिचय करून दिला. सह्याद्री शिवाजी महाराजांच्या युद्धकला प्रशिक्षण प्रात्यक्षिकाचा प्रदेशच बनला. आता त्यांचा मित्र मेळावा वाढत गेला. स्वराज्याची रंगीत तालीम सुरू झाली. स्वराज्याची सुप्रभात कशी झाली तर तोरणा गडावर स्वराज्याचे तोरण कसे बांधले गेले. 1646ची घटना. तोरणा हा प्रचंड गड विजापूरच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी तो काबीज करून त्यावर भगवा ध्वज फडकविला. 1646 मध्ये शिवाजी महाराजांचा हा पहिला विजय आणि स्वराज्यातील पहिला स्वतंत्र
प्रदेश होता. तोरणा गडाची डागडुजी करताना शिवाजी महाराजांना मोहरांचा एक मोठा हंडा सापडला. त्याच्या बळावर शिवाजी महाराजांनी आपले सामर्थ्य अजूनच वाढविले. त्यांनी तोरण्याच्या पूर्वेस 8 किलोमीटर म्हणजे जवळपास 5 मैल अंतरावर राजगड नावाचा नवीन किल्ला बांधला. शिवाजी महाराजांनी अनेक धाडसी योजना ते बनवू लागले. असली धाडसी कृत्य करण्यास दादोजी कोंडदेवांचा विरोध होता. दादोजी लवकरच मृत्यू पावले 7 मार्च 1747ला. पुढे विजापूरची पहिली लढाई झाली आणि बाजी पासलकर कसे ठार झाले ते पाहूया. तर तोरणा किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी विजापूरच्या ताब्यातील कोंढाणा, सिंहगड, चाकण, पुरंदर, शिरवळ, रोहिडा हे सर्व किल्ले काबीज केले. त्यामुळे खवळलेल्या महम्मद आदिलशहाने 1626 ते 56 प्रचंड फौजेसह फत्तेखानास शिवाजी महाराजांवर पाठविले. शिवाजी महाराजांनी फत्तेखानाच्या बाळाजी हैबतरावाचा शिरवळ येथे दारुण पराभव केला. 1648च्या प्रारंभीची ही घटना शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष लढलेली ही पहिली लढाई आहे. त्यांनी पुरंदर येथून फत्तेखानासही पराभूत करून पिटाळून लावले. ही घटना होती ऑगस्ट 1648ची. पण त्याचा पाठलाग करताना शिवाजी महाराजांचा बाजी पासलकर ठार झाला. शिवाजी महाराजांनी विजापुरी किल्लेदारास लाच वगैरे मार्गांनी स्वतःकडे वळवून विजापूरचे अनेक किल्ले काबीज केले. याच सुमारास शिवाजी महाराजांनी छत्रपती हा किताब घेतला, असे श्री राजवाडे तुकारामांच्या अभंगांच्या व इतर पुराव्यांच्या आधारे सांगतात. शहाजी राजांना पुढे कैद कसे होते हा काळ आहे 1648 ते 49चा. शहाजी विजापूरची सरदारकी करीत असताना कर्नाटकात होते आणि शिवाजी महाराजांच्या वाढत्या बंडखोरीस आळा घालण्यासाठी आदिलशहाने आपल्या सरदारांना गुप्त आदेश दिले. वजीर मुस्तफा खान यांनी शहाजी राजा जिंजी येथे विश्वासघाताने कैद केले. 25 जुलै 1648ला मुधोळच्या बाजी घोरपडेंनी शहाजींच्या हातापायात बेड्या ठोकल्या आणि अफजल खानाने शहाजी राजास हत्तीवर मिरवीत विजापुरास आणले. 10 मार्च 1649ची ही घटना. शिवाजी राजांनी शहाजी राजांस सोडविण्यासाठी दिल्लीच्या शहाजहानचेही फरमान मिळवण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे गोंधळलेल्या आदिलशहाने शहाजी राजा सन्मानपूर्वक मुक्त केले. सुटकेच्या मोबदल्यात शहाजी राजांनी स्वतःचा बंगलोर आणि शिवाजी महाराजांचा कोंढाणा हे किल्ले विजापूरच्या आदिलशहास दिले. आदिलशहाने शहाजी राजांना विजापुरातच ठेवून घेतले आणि पुढे अफजल खानास वाईचा सुभेदार केले. स्वराज्याचे संघटन 1650 ते 55 या काळात कसे केले तर आता शिवाजी महाराजांनी विजापूरला न दुखविता आपले स्वराज्य संघटित करण्यात 5-6 वर्ष घालवली. शेतीला उत्तेजन देऊन स्वराज्याची प्रगती केली. राजगडच राजधानी बनविली आणि पुण्यानंतर 1647 ते 1667 या काळात शिवाजी महाराजांनी मुख्य निवासस्थान व राजधानी राजगडावरच होती. त्यानंतर रायगड येथे राजधानी नेली. पुढे जावळी कशी जोडली ते आता पाहूया. महाबळेश्वर टेकड्यांच्या पश्चिम पायथ्याशी जावळीचा अजिंक्य प्रांत चंद्रराव मोरे यांच्या मालकीचा होता. चंद्रराव मोरे स्वतःला चंद्रगुप्त मौर्यांचा वंशज मानत होता. चंद्रराव हा मोरे यांच्या घराण्यातील किताब असून चंद्ररावाचे खरे नाव दौलतराव होते. तो निपुत्रिक मरण पावला. त्याच्या विधवा पत्नीने शिवाजी महाराजांच्या मदतीने मोऱ्यांच्या कुटुंबातील यशवंतराव यास दत्तक घेऊन त्यास चंद्रराव हा किताब दिला. पण पुढे तो शिवाजी महाराजांच्या शेळमकर देशमुखांना त्रास देऊ लागला. त्यांनी शिवाजी महाराजांचे प्रभुत्व मान्यच केले नाही. उलट मोऱ्यांना शिवाजी महाराजांच्या वाढत्या वैभवाचा हेवा वाटू लागला. चंद्ररावाचा कारभारी हनुमंतरावही अरेरावी करू लागला. त्यांना जावळीच्या अजिंक्यपणाची मोठी कामिंड होती. तो शिवाजी महाराजांना म्हणे, तुम्ही काल राजा झाला, राजा आम्ही जावळीच्या जवळ याल तर जळून खाक व्हाल, उद्या यायच्या आजच्या. म्हणून शिवाजी महाराजांनी जावळीवर हल्ला चढविला. यशवंतराव मोरे शौर्याने लढला पण रायरीकडे पळाला. त्याचा हनुमंतराव मोरे ठार झाला. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकले आणि स्वराज्यात जोडले. 26 जानेवारी
56 ही घटना मोऱ्यांकडचा मुरारबाजी देशपांडे शिवाजी महाराजांच्या सैन्यात सामील झाला आणि पुढे यशवंतराव रायरीच्या किल्ल्यात शरण आला, पण तो विरुद्ध काटकारस्थानी करू लागल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यास त्याच्या बाजी व कृष्णाजी या दोन्ही पुत्रांसह त्यांना ठार केले. रायरीच्या किल्ल्यास रायगड हे नाव दिले आणि जावळी जवळचे चंद्रगड, सोनगड हे किल्ले स्वराज्यास मिळवले. त्यांनी जावळ खोऱ्यात प्रतापगड बांधून तेथे आपल्या कुलस्वामिनींची म्हणजेच भवानी देवीची स्थापना केली. पुढे विजापूरचा खजिना त्यांना कसा हस्तगत झाला तर जावळीवर चढाई चालू असतानाच आर्थिक अडचणीत असलेल्या आदिलशहाने आपला कल्याणचा सुभेदार मुल्लाना अहमद यास खजिना घेऊन बोलविले. कुशल हेरांकडून ही बातमी शिवाजी महाराजांना कळताच त्यांनी पुण्याजवळ अकस्मात हल्ला करून खजिना काबीज केला आणि आपला पेशवा प्रधानमंत्री शामराव निळकंठ यास उत्तर कोकणात कल्याणवर पाठविले. मात्र याच वर्षी विजापूरचा आदिलशहा मरण पावला 4 नोव्हेंबर 1656 रोजी. मित्रांनो, आजच्या या प्रवासात आपण शिवरायांचे स्वराज्य निर्मितीचे पहिले पाऊल पाहिले, ज्यात तोरणावर स्वराज्याचे तोरण उभारणे, त्यांच्या पहिल्या विजयाची गाथा आणि शिरवळच्या लढाईत दाखवलेले साहस यांचा समावेश आहे. शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता आणि नेतृत्वाच्या क्षमतांनी त्यांच्या कार्याला एक नवी दिशा दिली. शिवरायांनी छत्रपती हा किताब स्वीकारून केवळ एक नवीन युगाची सुरुवात केली नाही, तर स्वराज्याच्या संघटनात नवीन बलवान आदर्श उभा केला. जावळी जोडून त्यांनी आपल्या साम्राज्याची सीमारेषा वाढवली, तर प्रतापगडावर कुलस्वामिनी भवानींची स्थापना करून त्यांनी भक्तिभावानी स्वराज्याच्या चिरंतनतेसाठी आधारभूत तयार केले. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्माण करणे हे फक्त एक ऐतिहासिक घटनाच नाही, तर एक प्रेरणादायक कथा आहे, जी प्रत्येक भारतीयांच्या हृदयात ठसा बसवते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेतला, जेणेकरून आपण आपल्या संस्कृतीच्या वारशाचा सन्मान करू शकू. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.